नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय तो म्हणजे पालनापरा टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले तो म्हणजे दत्ताली टीमला. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. पहिला बॉल तयार. यस आयविन आहेत नंबर 1 च्या षटकामध्ये. गेम इज ऑन. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला बॉल जितेश पाटील बंधू असतील स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल आयविनच्या विपक्ष खेळणं थोडंसं कठीण जाईल कारण की आयविन एक चांगले गोलंदाज आहेत आणि तेच त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं आहे. पहिला बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतोय. चांगली क्रीडा स्पर्धा निशान म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्शनचं देखील कौतुक करावं लागेल. नेहमीच चांगलं आयोजन करण्यामागे आपण BVA चॅम्पियन्स संघाला आपण जर पाहतायत या हंगामातील एक मोठी स्पर्धा नायगाव पूर्व पट्टीमध्ये आपण जरूर बघतायत. प्रथमतःच हे आयोजन इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. माहित होतं टीम पालनापाडाला की क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ठेवावं लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का पतू पॅकर्स अंकुश म्हणजे दत्तावली जुचंद्र संघाला परतावं लागेल ते म्हणजे जितेश पाटील बंधू. बॅक टू दी पवेलियन. असं एकच हाय कमी कशात नाही. असं एकच हाय कमी कशात नाही. चाहने वाला है सबका. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. निवृत्ती पवार यांच्या माध्यमातून एक चांगला झेल कंप्लीट केलेला आहे. यंग टॅलेंट आहे आणि नेहमीच गोलंदाजी करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. या 3 षटकांच्या फॉरवर्ड मध्ये त्यांना गोलंदाजी दिली जाईल का हे पाहणं महत्वाचं राहील. परंतु आयविनच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली कामगिरी राहिलेली आहे. पहिल्या बॉलमध्ये जर पाहिलं तर आयविनने डॉट चेंडू हाताळला त्यानंतर जर पाहिलं तर एक महत्वाची विकेट आहे पतू पॅकर दत्तले टीमची ती मात्र मिळून दिलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पुरस्कार घेतला एक बेस्ट ऑलराऊंडर टीम दत्तली संघाचा निखिल पाटील आले स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल फेस करण्यासाठी निखिल तयार. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु पंचांचा इशारा काहीतरी तिकडे आलेला आहे म्हणजे नो चेंडू असेल. हाईट इज फॅक्टर कारण की कंबरेपेक्षा जर वरती चेंडू राहतो तर त्याच चेंडूला क्रिकेट म्हणजे नो असं घोषित केलं जातं. ऍक्शन रिप्ले आपण GTC लाईव्ह पाहू शकतायत. हा भरपूर मोठा नो चेंडू आहे. कमरेपेक्षा वर चेंडू पाहायला मिळतो. या बॉलवरती 1+1 2 धावा मिळतील आणि आता मात्र स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केलं जाते टीम दत्ताली या संघाच्या माध्यमातून. दीपेश पाटील आहेत. मोठमोठे फटके सातत्याने दीपेशच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत आणि या बॉलवरती जर पाहिलं तर बॅटची जरूर कडा होती परंतु फ्री हिटची संधी त्या ठिकाणी होती. याच बॉलवरती जर पाहिलं तर एक धाव जरूर कंप्लीट केलेली आहे. पहा हे असते नोचा एक फायदा. ज्यावेळेला नो चेंडू असतो त्यावेळेला जरी कॅच गेली तर ती विकेट नसते. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असते. जर रनआउट झाला तरच ती विकेट असते आणि हीच एक मात्र आता असं म्हणावं लागेल एक जीवनदान दीपेशाने मिळाले. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल आता मात्र निघून जाईल सीमारेषे पार. एका टप्प्याच्या साहाय्याने धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार धमाकेदार सभापती चषकातील चौकार. शोधून भेटणार नाही बेटा दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. निखिल पाटील याच खेळीसाठी ओळखला जातो आणि तेच पाहत असताना चांगला फटका त्यांनी खेळलेला आहे. या बॉलवरती जर पाहिलं तर चौकार. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल निघून चालला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील. फेक होईल दुसऱ्या प्रयत्न
धोक्यात होते ते म्हणजेच दीपेश परतूर वेगाने धावले गेले मैदानावरती आणि पाहता ऑन दी क्रीज कंप्लीट केले आहे त्यामध्ये 2 धावा आणि या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच 9 धावा 5 चेंडू फेकून झालेत 9 धावा शेवटचा अंतिम बॉल असेल येस नो आर्ग्युमेंट विथ अंपायर प्लीज पंचांची वादविवाद करू नका प्लीज विनंती करतोय टीम पालनापाडा संघ त्या ठिकाणी पंच सक्षम आहेत आणि चांगली पंचांची भूमिका आपण नेहमीच पाहिलेली आहे अशोकजी राऊत सरांच्या माध्यमातून नॉट आउट पंचांनी घोषित केला या 2 धावांच्या संघाची धावसंख्या 9 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात बहुजन विकास आघाडी प्रस्तुती संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत चांगल्या ट्रॉफीज आहेत सूरज सोनी यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिल पाटील असतील त्याचबरोबर प्रथमेशजी भोईर यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी लाभले गेले सूरजजी सोनी असतील त्यांचं देखील आभारी आहोत फुलेंचा बॉल ऑन साइडला बॉटमॅनचा पुरेपूर वापर करत सर चांगला फटका सजवला मनगटाच्या सहाय्याने बॉल निघून चालला ऑन साइडला पाहता 2 धावा घेण्याचा प्रयत्न 2 धावा झाल्यात कंप्लीट अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पतू पाकस अंकुशमध्ये दत्ताली जुचंद्र संघ 1 गडी बाद 11 धावा या धावफटकावरती धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा नेहमीच आपण चांगला उल्लेख प्रत्येक स्पर्धेमध्ये बेटा दादा भोईर यांचा करत असतो याही स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळते जरूर निवृत्ती आले नंबर 2च्या षटकामध्ये चांगली गोलंदाज निवृत्तीच्या माध्यमातून राहिलेली आहे एक वेगवान तेज तरार आणि यंग टॅलेंट म्हणून आपण नेहमी त्यांना बघतायत पहा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग जर पाहिलं तर थोडंसं क्रीज मध्ये ठेवली गेली त्याच कारणाचं या बॉलवरती एकच धाव आणि या एकेरी धाबळे संघाची धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12च्या घरामध्ये एक चौकात सिंगल डबलच्या सहाय्याने आतापर्यंत जर पाहिलं तर 9 धावींवरती निखिल पाटील खेळताना दिसत आहेत चांगली फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे निवृत्तीची विपक्षामध्ये कशा प्रकारची फलंदाजीच्या माध्यमातून राहिली पाहणं महत्त्वाचं राहील पालनापाडा संघ जर पाहिले तर नेहमीच चांगलं क्रिकेट पहिलेपासून खेळत आलं होता परंतु कुठेतरी गोलंदाज कमी होते त्याचीच कमतरता भासली होती ते पुन्हा एकदा गोलंदाज येताना दिसते आयविन असतील तिथून जर पाहिलं तर निवृत्ती असतील आणि पुन्हा एकदा 1-1 मध्ये चांगला धबधबा त्यांना निर्माण राहिलेला आहे हा फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट करतील फेकी होईल दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल विकेट जाण्याची दाट शक्यता आणि धावचीतच्या माध्यमातून दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ताली जुचंद्र संघाला दीपेश पाटील बॅक टू दी पवेलियन ठेवलाय गाजून सारा इलाका नवीन फलंदाज दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत आपटून टाकण्याचा प्रयत्न होता सरप्राईज डिलिव्हरी होती पडल्यानंतर भरपूर उसळी घेतली या चेंडूने आणि जर पाहिलं तर शोल्डरचा पुरेपूर वापर करत असताना आर्म ऍक्शन जर पाहिलं तर निवृत्ती चांगली रीतीने आपण जरूर बघतायत गुडलेथ वरती स्पॉट होत असताना सर विकेट किपरच्या हातामध्ये आणि चांगला बॉल होता अगदी जर पाहिलं तर
व्हेरिएशन आहे ते म्हणजेच निवृत्तीमध्ये आणि आतापर्यंत तेच मैदानाच्या आतमध्ये दिसून आलेलं आहे. तेच तरार लाईन निवृत्तीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यंग टॅलेंट आहेत आणि चांगलं क्रिकेट यंदाच्या अंगामध्ये खेळलं निवृत्तीने. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता ऑन साईडला लॉंग गनला क्षेत्ररक्षक आहेत फील्ड होईल तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकात अविनच्या जर पाहिलं तर 1 विकेट अगदी जर पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या गेल्या 1 षटकामध्ये. तिथून या दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत निवृत्तीने खर्च केलेले आहेत ते म्हणजे फक्त 3 धावा आणि 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. क्या बात आहे, जबरदस्त आपटून टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र जर पाहिलं गेलं तर जबरदस्त लाईन याही वेळेला पिक केली गेली आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न दिवीजच्या माध्यमातून होता परंतु बॅटर बॉलचा संपर्क नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातमध्ये बॅक टू बॅक जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना दिसत आहेत, विकेट्स येताना दिसते या षटकामध्ये. म्हणजे सर्व काही या षटकामध्ये पाहायला मिळते परंतु षटकार चौकार कुठेतरी या षटकामध्ये येताना दिसत नाही आहे. धावसंख्या स्थिरावली जाईल 14 आहे धावसंख्येवरती. या पुढचा बॉल फटका मिस टायमिंग आहे, हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि कॅच या ठिकाणी ड्रॉप झालेली आहे. पाक गोलंदाज तर गोलंदाजी चांगली करतायत अशा रीतीने जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पतू पॅकर्स अंकुशपती दत्ताली जुचंद्र 2 गडी बाद 16 धावा धाव फटकावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच आहे कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. थँक्यू डिझाय. पुढे एकदा वेलकम बॅक. सभापती चषक 2025 आपण सुरू बघतायत. एक भव्य दिव्य ओरम क्रिकेट मधील स्पर्धा. निशान म्हात्रे अँड ऑल टीम अफलातून आयोजन नियोजन. पहिला बॉल पहा का वेग होता, अफलातून वेग पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल होता आणि पंचाने हेच पाहत असताना व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते धाव फडकावरती ती म्हणजे 17 धावा 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्रिन्स यांना आपण जरूर बघतायत. एक वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून या संघामध्ये कित्येक वेळा आपण पाहिलं प्रिन्सला. बॉल तयार, इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय ऑन साइडला तर म्हणजे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. थोडं फंबल झालंय आणि पाहता पाहता जर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा. पण निखिल पाटीलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, तिथून एक चौकार आला आणि त्यानंतर सिंगल डबलच्या सहाय्यानेच धावा येताना दिसतात. या 2 धावा पुढे एकदा ऍड केल्या जाते. संघाची धावसंख्या 19 धावा 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथून देखील जर पाहिलं तर पहिल्या डावातील 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. ऑन साइडला वेगाने वारा वाहत आहे परंतु मिडल जर बॉल झाला गेला तर नक्कीच एक लॉंगेज सिक्सर जर आपल्याला पाहायला मिळतोय. जर षटकाराच्या बाहेर जर झेल मध्ये परिवर्तित केला टीम BVA चॅम्पियनचे समर्थकाने तर त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज जरूर देण्यात येईल. निशान म्हात्रे यांच्या माध्यमातून ही कॅश प्राइज असेल. इथे फटका फसलाय परंतु भरपूर दूरवर राहिले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा घेतला तो म्हणजे निखिल याने. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. 5 षटकार चौकाराने धावा जरूर येताना दिसत नाही परंतु सिंगल डबलच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये धावा येताना दिसतात. या 2 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. चला जय महाकाल मालजीपाडा आणि साईक्स 11 बाकीपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो तो टॉस साठी या. या शेवटच्या षटकानंतर टॉस आपला या ठिकाणी केला जाईल. हा बॉल वेगाने टाकला होता आणि थोडीस हाईट या बॉलवरती जास्त मिळाली गेली आणि पंच तेच सांगतायत जरूर पायाला बॉल आदळला गेला परंतु थोडीस हाईट इज फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळालं.
हा बॉल निघून जाईल तो म्हणजे मागे एक धाव लेग बाईच्या माध्यमातून कंप्लीट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती ती म्हणजे 22 धावा. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जेटी सेलावच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील वेलकम सुस्वागतम. सभापती चषक 2025 मध्ये आता फटका इथे चांगला आहे. देवेश पाटीलच्या बॅट मधून आलेला सिक्सर. 6 धावा. येस थँक्यू डीजे. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मनोजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील वेलकम. त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सुस्वागतम मनोजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मंडप आपण जरूर बघतायत. पुणे एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आता मात्र हवेत राहिला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत सोनू आणि चांगला झेल सोनूच्या माध्यमातून टिपला गेलाय. 5व्या बॉलवरती गेले विकेट. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम अंकुश पुती दत्ताली जुचंद्र संघाला विकेट जाईल. फलंदाज बाद. जात धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक थँक्यू डीजे. 5 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 28 झालाय. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. क्या बात आहे. तिन्ही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. पहिल्या डावामध्ये कैवल्य पाटील बंधू येताना दिसत. पहिलाच बॉल ऑन साइडला चांगला फटका या ठिकाणी सजवला गेलाय आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील पाहणं महत्वाचं राहील. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरे धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला आहे. अशा रीतीने जर पाहिलं तर 2च धावा या ठिकाणी मिळतील. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना पत्तू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली जुचंद्र जाऊन पोहोचतोय 30 आणि आता मात्र पालनापाडा संघाला करावे लागतील 18 बॉल 31 धावा ह्या मॅच जिंकण्यासाठी. चला दोन्ही टीम्स जय महाकाल मालजीपाडा. चला कार्तिक लगेच यायचा धावत आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि दुसरा बद्दल ऋतिक टीम साईश 11 वाकीपाडा संघाला विनंती करतोय की आपण देखील त्वरित कॅप्टन पाठवायचं आहे. चला दोन्ही संघाला विनंती करतो लगेच टॉस साठी या. आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. त्याची साऱ्यांना लागली गोडी. त्याची साऱ्यांना लागली गोडी. अरे समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा. चला जय महाकाल मालजीपाडा आणि त्यांचे विपक्ष जर पाहिले तर साई 11 वाकीपाडा 2 संघाच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करू आपण या ठिकाणी यायचं आहे. सूरज सोनी नायगाव दरबारचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण जरूर बघतायत. चला सूरज सोनी यांच्या शुभ टॉस केला जाईल. टॉस स्पिन होईल. छापासा कॉल
आणि टॉस जिंकलाय जय महाकाल मालजीपाडा टीमने. नाणेफेक जिंकलाय जय महाकाल मालजीपाडा संघ. माईकवर जास्त बोलत नाही पण ऋतिक आपण इकडे यायचंय. पहिला सामना साईश 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये संघ प्रथमताच उतरलेला आहे. पहिल्या सामन्यात चांगला खेळ जरूर भाईने देखील चांगली सुरुवात केली. रुपेश मोरे आउट झाले परंतु चांगला खेळ तुमच्या संघाच्या माध्यमात राहिला. काय अपेक्षा असतील या मॅच मध्ये? काय चेंजेस? काय चेंजेस नाही, जे आहे तेच आहे. पोरांना एवढंच सांगितले का पहिल्या मॅचला जो जीव लावून खेळले तसाच आता पण खेळायचा आहे. जर आजच्या दिवसात संघ जर फायनल मध्ये आला तर टी शर्ट स्पॉन्सर केल्या जातील का? नक्कीच, पूर्ण ड्रेस, टी शर्ट नाही. आणि ड्रेस किट स्पॉन्सर होईल. परंतु हे स्पर्धेचं आयोजन नियोजन निशान मात्र तुमचे बंधूच आहेत आणि त्यांचं आयोजन कसं वाटलं तुम्हाला? आयोजन एक नंबर आहे. एवढ्या मॅच झाल्या त्यापेक्षा चांगलंच आयोजन आहे. म्हणजे अगोदरच्या पण चांगल्याच आहेत असं काही विषय नाही, पण हे थोडंसं काहीतरी ॲडव्हान्स आहे. थँक्यू. हे होती ऋतिक माते टीमचे कॅप्टन साईश 11. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जय महाकालने. त्यांचा निर्णय पेंडिंग ठेवलाय. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित होईल पण तो ऑन गोईंग मॅच जाणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज असतील अक्षयजी साटम. थँक्यू तुषारजी सोनवणे, व्हॉइस ऑफ. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. जिंकायला टार्गेट 31 आहे. पालनापाडा टीमने जबरदस्त गोलंदाजी केली दत्तालीच्या अगेन्स्ट, परंतु पतपेकर अंकुशमूर्ती दत्ताली संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि एका साइडला चांगला बॅटिंग अटॅक असणारा संघ. सोनू वरती भरोसा भरपूर आहे. कैवल्य पाटील जुचंद्र एक्सप्रेस. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलर लाईनचा चेंडू होता. ब्लॉक केलं होतं स्वतःला. वाईड यॉर्कर पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. इनसाइड एज बॅटची लागली होती आणि एक धाव श्री गणेशा केला जातोय. एका धावेने धावपळक 1 वर येते. 31चा 1 आणि प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न असेल साई स्पोर्ट. साई स्पोर्ट पालनापाडा टीम चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका होता परंतु एकच धाव. 30 सर्कलच्या आतमध्ये संदेश ढाणे चांगली फिल्डिंग करतायत. संदेश ढाणे सध्या तरी ॲज अ फिल्डर म्हणून संघामध्ये दिसतोय परंतु लवकरच त्याची देखील बॅटिंग येईल. जलवा त्याचा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. 11च्या 11 खेळाडू महत्वाचे आहेत दत्ताली टीम करता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. संत गतीने हाताळलेला चेंडू. कैवल्य पाटील स्टंप उडवण्याचा कधीच प्रयत्न केला जात नाही. आपल्या लेंथ वरती नेहमी फोकस, आपल्या गतीमध्ये नेहमी परिवर्तन आणि तेच पाहिले गेले. म्हणूनच या नायगाव पंचकृषीतील एक बेस्ट खेळाडू, आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्याची ओळख आहे. का तो आयकॉन प्लेअर म्हटला जातो तर त्याची खेळी, त्याची गोलंदाजी सर्व काही सांगून जाते. पुढचा बॉल, यावेळी मात्र 38 सर्कलच्या वरून खेळलेला, कव्हरच्या वरून डीप कव्हरला चेंडू निघून जातोय. फिल्डर येईल पॉइंटचा, तिथपर्यंत मात्र 2च धावा. 2 धावा संख्येने धावपळक वेगाने पुढे येईल. टोटल धावा झाल्या 4 बॉल 4 चेंडू 4 धावा. सुरुवातीची ओव्हर फार महत्वाची ओव्हर. 31चा पाठलाग ज्यावेळी करताय तिथे कुठेतरी 10 ते 11 धावा षटका मागे काढणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 4 बॉल वरती सध्या बोलबाला राहिलाय कैवल्याचा. सोनू कितपत शांत बसेल. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु लँड झालाय दीपेश पाटील यांच्या हातामध्ये आणि इथे सॉफ्ट डिसमिसल झालाय. सोनू वरती भरोसा होता परंतु दीपेशने चांगला कॅच कॅरी केलाय आणि कैवल्याने आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केले. विकेट डाऊन.
अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक थँक्यू. चहू बाजूने चांगल्या कटआउट्स, उद्यापर्यंत सर्व कटआउट्स लावून होतीलच आणि सर्व कटआउट्स तुम्हाला अजून बॅनर येताना दिसतील. मंडप डेकोरेटर यांचं देखील कौतुक करेन. जबरदस्त ही सजावट मनोज कांतीलाल पाटील आणि त्यांचा हे शानदार VIP डाईस आकर्षित करणारा चहू बाजूने हा पिवळा पट्टा पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा. शेवटचा बॉल बॅटने खेळायचा होता. विकास वायडा एक जबरदस्त बॅटर आहेत. चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये केली होती, परंतु कैवल्य पाटीलची पहिली ओव्हर ना नेहमीच संघाच्या हिताकरता नेहमीच टर्निंग पॉइंट ओव्हर राहिले. पहिल्याच ओव्हर मध्ये कमबॅक करून दिलाय पतुपॅकर अंकुशमूर्ती दत्ताळी या टीमला. पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा. येणारे 12 बॉल 26 ची गरज. 12-26 23 चा रिक्वायर रन रेट असणार आहे. 12-26 ची गरज. घेऊया एक डीजे ब्रेक. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. थँक्यू. विनीत भुरकुंडने देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. दर्शन म्हात्रेंनी देखील भरपूर मेहनत या स्पर्धेकरता घेतले. मोठा हातभार त्यांचा आहे. आणि जेबी आज कामावरती सुट्टी त्यांनी देखील मारले, कारण की आपली स्पर्धा आहे BVH चॅम्पियनची पहिली स्पर्धा आहे. दर्जेदार हे आयोजन. लोवर फुल टॉस तो देखील आतमध्ये येणारा ऑफ ब्रेक केलेला हा घातक बॉल होता. बॅटर करता क्वेश्चन मार्क. हीच तर खासियत आहे निखिल पाटील या गोलंदाजाची. जबरदस्त परफॉर्मन्स देत राहिलाय. सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवले निखिल पाटीलने. येणारे 11 बॉल 26 ची गरज. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी जास्त स्तुती केली की काय. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येईल 6. मयूर म्हात्रे आमचे स्कोरर अप्रतिम सकाळपासून. आणि ज्यावेळी या ग्राउंड वरती स्पर्धा होत आहेत चांगली स्कोरिंग ते करतायत आणि त्याचा त्याला मोबदला देखील दिला पाहिजे. प्रत्येक आयोजकाला ही सूचना देईन. इनसाइड आउट कोण खेळायचं होतं. कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. संदेश आणि त्या ठिकाणी दिवेश पाहायला मिळतोय. दिवेशने फेकी केले. फेकी ऍक्युरेट येईल का तर नाही, परंतु 2च धावा सध्याच्या घडीला. सॅटिस्फाईड 2 धावा असतील. 2 धाव्याने धावपळक 8 धावा. 31 चा पाठलाग करतायत बॅटिंग करणारी टीम. या ओव्हर मध्ये जवळपास जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. इथे जर धावा आल्या नाही ना तर शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येणं फार कठीण होईल. सकाळपासून आपण पाहिले की इथे गोलंदाजांना तितकासा बोलबाला नाही आहे या ग्राउंड वरती, परंतु सध्या या मॅच मध्ये तरी चांगला बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा ऑफ स्टंप वर टिचून मारा. एकच इरादे स्पष्ट केले गोलंदाजी करणाऱ्या टीमने की जास्तीत जास्त ऑफ स्टंप वर बॉल ठेवणार आणि तिकडेच फटका खेळण्यास भाग पाडला जाईल. आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते. कुठे फिल्डर सेट केलाय, कुठे चेंडू टाकायचा आहे हे गोलंदाजाला आणि कॅप्टनला ठाऊक असायला हवं. त्याच अनुषंगाने तुम्ही गोलंदाजी करू शकता, कमबॅक करू शकता. 9 धावा झाल्या. 3 बॉल. अप्रतिम. हे 9 बॉल राहिले दत्ताली टीमच्या नावावर. नऊ चेंडू आणि 22 ची गरज. हर्षद लाखात आडव्या बॅटने ऑन ड्राईव्ह केले. कैवल्य पाटील आहे बेस्ट फिल्डर आणि डायरेक्ट ऍक्युरेट फेकी नेहमीच पाहिले. जबरदस्त फिल्डिंग होते. सर्व गोष्टी सध्याच्या घडीला चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जात आहेत. अंकुश स्मृती दत्ताळी पतुपॅकर संघ पाहायला मिळतोय. 4 बॉल 10 रन्स. येणारे बॉल 8 मध्ये 21 ची गरज. विकास वायडा. मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, परंतु इथे थर्डमॅनला
चेंडू निघून गेलाय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पुढे आलाय, त्याने देखील चांगली फिल्डिंग केली, बॅकिंग दिले जितेशने. फिल्डिंग चांगली आहे, फेकी खराब. एकच धाव, एका धावेने धावपळक पुढे आलाय. 11च्या घरामध्ये येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज. एखादा षटकार जर या बॉल वरती आला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये बनून राहील, कमबॅक करील साई स्पोर्ट पालनापाडा टीम. आणि गोलंदाजी करणारी टीम याच अनुषंगाने गोलंदाजी आणि फिल्डिंग राहिली तर मॅच किशामध्ये जाईल. 7 बॉल 20 ची गरज. हर्षद करता पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, परंतु पुन्हा एकदा या बॉल वरती व्यवस्थित फटका खेळू शकले नाही आणि त्या ठिकाणी कैवल्याचा कॉल होता की हा कॅच मी घेणार आणि त्याने हा टिपलाय झेल. संपलाय खेळ. बॅटर हर्षद लाखाचा. येणारे 6 बॉल 20 ची गरज. कंपल्सरी चेसिंग 6-20. थँक्यू. मिड विकेटला सूरज सोनी यांचा कटआउट देखील पाहायला मिळतोय. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 20 धावा. 6 बॉल 20 ची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय आणि आता मात्र दिवेश पाटील 6 बॉल 9 करून दिल्या नव्हत्या याच पालनापाडा टीमला मागील वीक मध्ये आणि त्या सिच्युएशन मध्येच विकास वायडा देखील होता, परंतु आता विकास वायडालाच फायर शॉन करावा लागेल. क्षमता या खेळाडूमध्ये भरपूर आहे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. ऑफ स्टंपवर पुन्हा एकदा पिचिंग केलेला बॉल निखिल पाटील चेंडूच्या बागे जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि इथे मात्र एकच धावसंख्येवरती समाधान. विनोद रायात स्ट्राईकला आहे. 5 बॉल 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग म्हणजे इथे 3 षटकार आणि 1 सिंगल घ्यावाच लागेल. साई स्पोर्ट पालनापाडा टीम दत्तालीच्या अगेन्स्ट नेहमी चांगला बॉलिंग अटॅक राहिलाय, परंतु धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकीचं. बॅटिंग करताना सुरुवात झाली नाही ना तर शेवट गोड होत नाही. पहिली ओव्हर 5 धाव्यांची होती, दुसरी ओव्हर 6 धाव्यांची आणि तिसरी ओव्हर 6 बॉल 19-20 ची गरज होती. आता 5-19 हे मॅचचं समीकरण राहिले. विनोदला आज चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगला जलवा दाखवावा लागेल. फुलटॉस बॉल. बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमारेषी पार. यावेळी ठोकलाय शानदार षटकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला काही. म्हणून हा अट्टहास केला होता की मला स्ट्राईक पाहिजे आहे, मी स्ट्राईक ठेवेन. माझ्यामध्ये ती ताकद, ती दहशत आणि तेच दृश्य पाहिलं गेलं. षटकार आलाय आणि कमबॅक केलाय. येणारे 4 बॉल 13 ची गरज. 4-13. मनोज कांतीलाल पाटील साहेबांना विनंती करेन की आमच्या अतिथी कक्षामध्ये या. निशाद मात्रे आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट. फेकी येईल तिथपर्यंत काय घडेल तर विकास वायडा सांगते की मला स्ट्राईक ठेवणार. बॅट हवेत राहिली. 3 बॉल 12 ची गरज. 3-12 रनआउट. आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत
सध्या 3 बॉल 12ची गरज. जबरदस्त मॅच. 2 षटकार मॅचची हवा काढू शकतो, परंतु एखादा डॉट बॉल आला तर मॅच अंकुश स्मृती पतुपेकर दत्ताली टीमच्या बाजूने जाऊ शकते. इथे विकास वायडा नेहमी लढत राहिलाय, चांगली फाईट नेहमीच दिले, अनेक मॅचेस जिंकवल्यात, या क्षणाला अनेक षटकार ठोकल्यात, परंतु आज खऱ्या अर्थाने संघाला गरज आहे. संघाच्या हिताकरता आज चांगली बॅटिंग करावी लागेल. दिवेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो करतोय. 3 बॉल मधले 2 बॉल चांगले टाकायचे आणि मॅच खिशात घालायचं या उद्देशाने गोलंदाजी करतोय दिवेश. विकास वायडा प्रयत्न चालू आहे, परंतु इथे मात्र थोडंसं स्ट्रगल फिल्डरचं देखील राहिले. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 बॉल 10ची गरज. एखादा चौकार एखादा षटकार या बॉल वरती आल्यानंतर प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन होईल, एंटरटेनमेंट होईल. परंतु दत्ताळीकर विचार करतील की या बॉल वरती कमीत कमी 3-2-1 यापेक्षा जास्त धावा येत्या कामा नये आणि बॅटिंग करणारी टीम कोणत्याही क्षणाला चौकार षटकार लागला तर मॅच मध्ये बनून राहील. स्टेप आउट केलाय, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हितेंद्र भोईर येतोय. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. कारण ती या सिच्युएशन मध्ये असा बॉल अडवणं कठीण असतं. डबल माइंड मध्ये फिल्डर असतात, कॅच घेऊ की बॉल अडवायला जाऊ. इथे 1 हँडेड हा बॉल अडवला गेला. 1 बॉल 8ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1-8 मागील स्पर्धा देखील अशीच झाली होती आणि या बॉल वरती मात्र प्रहार केलाय. चेंडू सीमारेषी पार. एका धावेने पराभव झालाय. साई स्पोर्ट पालनापाडा टीम. चुका दुरुस्त करावा लागेल, कुठे आम्ही कमी पडलोय. कारण की जर विचार केला ना 31 धावा या एंडने खेळत असताना सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं निखिल पाटीलने की गोलंदाजाला तितका बेनिफिट नाही, परंतु तुमच्याकडे चांगले बॉलर असतील तर तो बेनिफिट तुमच्या बाजूने राहू शकतो. 31 धावा एक फाइटिंग टोटल होतं. फाइट केली दत्ताली टीमने आणि ही मॅच जिंकले. कॉंग्रॅच्युलेशन पतुपेकर अंकुश स्मृती दत्ताली टीम.